तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आपण चालत मुंबईला. तर आज बरेच सारे आगमन सोहळे आहेत मुंबईला गणपतीचं. तर त्यातलाच एक पारंपरिक आगमन सोहळा आहे काला चौकीचा महागणपती. लय भारी आगमन असतं. जवळजवळ 151 ढोल आहेत आणि 51 ताशे आहेत आणि प्लस पारंपरिक म्हणजे त्याच्यात आपला त्याच्यामध्ये कोकणातली पालखी दाखवतात, शिमगा दाखवतात, बरंच काय काय केलं असतात. त्याचा तुम्हाला तिकडे गेल्यावर तर दाखवायला भेटेलच, कारण की किती गर्दी आहे किती नाही आहे ते तिथे गेल्यावर ते समजेल आणि काय काय आपल्याला कव्हर करायला भेटेल ते पण तुम्हाला दाखवतोच मी. तर मी आणि सार्थक चाललो आहे आता. आज तर रविवार आहे, बघू ट्रेन चालू आहेत का नाही चालू आहेत, कारण की मी बघितलं तर मेगा ब्लॉक आहे. ट्रेन कधी चालू होतील माहिती नाही. आता वाजत दुपारचे 3 आणि आता मी निघालो आहेत. बघू कधीपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला काय काय कव्हर करायला भेटतं आणि आपण काय काय तिकडे गेलं ते बघायला भेटेल. आता आलाय सार्थक निघून, तर सार्थकला घ्यायला जाऊ आणि मग डायरेक्ट आपण निघू मुंबईसाठी. तर चला, तुम्हाला आता नंतर भेटतो. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आम्ही येऊन पोचलो आता पनवेल स्टेशनला. स्वतः किस्सर मॅन आपल्यासोबत आहेत. तर तिकीट काढलं आहे, तर ट्रेन चालू आहे का नाही बघू आणि मग जाऊ आपण मुंबईला डायरेक्ट. गाईज अजून ट्रेन आली नाही पनवेल स्टेशनला, मेगा ब्लॉक आहे म्हणून. गर्दी आहे ना, गर्दी थोडंच नाही, गर्दी बघा किती आहे. बेकार गर्दी, एकदम बेकार. इथं बऱ्याच 3-4 ट्रेन आहेत. हां, कुठं काम चालू आहे? अरे हो, अजून इथं काम चालू आहे काहीच. बघा इथं कुठं 4-5 ट्रेन आहे इकडे उभ्या. त्यातली कुठली पहिले येईल सांगू शकत नाही. लय म्हणजे लय बेकार गर्दी, लयच गर्दी. आम्ही पण वाटत बघतो ट्रेनची कधी येते बघू. इकडे ट्रेन उभ्या आहेत. गाईज 4:10ची पहिली ट्रेन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी. पहिली ट्रेन आलेली आहे. गर्दीला आहे लय, म्हणजे आतीच गर्दी. पलीकडे तर लयच गर्दी, मला दाखवलं मी मगाशी. तर गाईज आलेली आम्हाला ट्रेन भेटली आणि बसला जागा पण भेटली. भाई आपला फास्ट चालला होता एकदम. काय दाखवतो? मूर्ती दाखवतो का काय? तर बसायला जागा भेटली आपल्याला डायरेक्ट. आता तुम्हाला कॉटन ग्रीनला भेटायचं ना, कापूस येतो कॉटन ग्रीनला तुम्हाला भेटणार उतरल्यावरती, कारण की लय गर्दी होती. कसं चढलो आम्हाला माहीत, जागा पण भेटली. मला डायरेक्ट नंतर भेटतो. सबस्क्राईब करून ठेवा गाईज, 100%. तर गाईज पाहण्याला आता आम्ही पोचलो कॉटन ग्रीनला आणि इथून आपल्याला 10 ते 5 मिनटाचा रस्ता आहे आपल्याला चालत जायला. चालत जाऊ आणि बघू आपला काला चौकीचा महागणपती कुठपर्यंत आला आहे ते तुम्हाला तर दाखवतोच. आम्ही लाईव्ह बघत होतो, लाईव्ह लोकेशनला काय समजत नव्हतं. लालबागचा राजाचं गेट आहे तिथपर्यंत दाखवत होतं. आपण डायरेक्ट काला चौकीच्या गेट जवळच जाणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. हां, बघत राहा. आणि याच्या पुढचं पण तुम्हाला आगमन बघायचं असतील आपला चिंतामणीचा किंवा अजून दुसरे कुठले, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बरोबर का भाई? 100%. चला आपण आता जाऊ. चला आपण आता जाऊ काला चौकीच्या महागणपतीच्या आगमनाला. गणपती बाप्पा मोरया. तर काय आता मी पोहोचलो काला चौकीला, पण अजून म्हणजे तो गणपती आला नाही, महागणपती नाही आला अजून. एक दुसऱ्या गणपतीचं आगमन चालू आहे, मला दाखवतोच मी. थांबा, पुढे गणपती आहे. थोडा 2 मिनिट वेट करा, 2 मिनिट वेट करा फक्त. आता आम्ही पोहोचलो काला चौकीला. तुम्हाला दाखवला आहे गणपतीचं आगमन आहे, तो मागे गेला. तर पुढं काला चौकीचा राजा आहे, तो तुम्हाला दाखवतोच मी. समोर गणपती दिसतंय, काय बोलायचं का? काय नाही, गणपती बाप्पा मोरया. डायरेक्ट गणपतीच बघा. अरे गणपती बघा एकदम. थांबा.
गाईज हा आहे आपल्या काला चौकीचा महागणपतीचा मेन स्थान. इथं रांगोळीचं काम चालू आहे आणि इथं गणपती बसतं. बघा रांगोळी बघा, रांगोळीचं काम चालू आहे अजून. तर गाईज ही मेन एंट्री या गल्लीतून राजा येतं, राजा नाही महागणपती इथून येतं आणि इथं विराजमान होतं. मग आपण इकडे रांगोळीचं काम चालू आहे आणि लय क्राऊड आहे बघा. इथून गणपती येणार आतमध्ये. गणपती आला आहे तिकडे, गणपती आहे. तुम्हाला तिकडे जाऊन पण दाखवतो. म्हणजे तुम्हाला आतला एक नजारा दाखवला की आतमध्ये काय काय चालू आहे. फुल क्राऊड एकदम फुल क्राऊड आहे. गाईज फायनली आपल्याला दर्शन झालं आहे महागणपतीचा बघा. गाईज बघा दर्शन घ्या एवढं जवळून. बघा आम्हाला किती जवळ आलो आहे बघा. जास्त लांब नाही गणपती आमच्यापासून. आम्ही लय कसरत करून कुठून गेलं हे बघा. मागचं वातावरण बघा कसं आहे. इकडून जागा काढत आम्ही इथपर्यंत आलो. हा बघा काला चौकीचा महागणपती. चल मागे पण नाही पोचणार. आपण त्या साईडला
मूर्ती बघा किती मोठी आहे आणि त्या गलीतून ते मूर्ती कशी नेत असतील विचार करण्याची गोष्ट आहे ना. गाईज ही गल्ली आणि हा गणपती. तर गाईज आपला आता महागणपती आला आहे आपण मुख्य दारापाशी, पण इथून पुढे चौकात जाणार गणपती नाक्यावरती आणि इथून 11 वाजता येणार ना. 11 वाजता इथं येणार, 11 वाजता ते आतमध्ये एंट्री करणार गणपती. तोपर्यंत आपण काय करायचं आपण जाऊ थोडासा तरी जाऊ घरी आता. स्पीड ब्रेकर आलेला, स्पीड ब्रेकर आलेला, मूर्ती हल्ली पूर्ण स्पीड ब्रेकर आलेला. काय ते बघा गणपती इकडे चालला आहे. त्याच्यानंतर 10:30पर्यंत गणपती इथे येणार आणि इथून आतमध्ये जाणार. गाईज ही बघा मूर्त्या आणि आम्ही मूर्त्या किती जवळ आहेत बघा. बाईची ओळख आहे गाईज.
तर गाईज 8:45 वाजलेत आणि आता आम्ही निघालो घरी जायला. कारण की गणपतीला आता म्हणजे ते पुढं आणलं गणपती, तर चौकातून गणपती फिरवतील आणि परत मग जसं तुम्हाला दाखवलं ना त्या गल्लीत तेव्हा ते येतील. तेव्हा तोपर्यंत 11 वाजतील. आम्ही तिथलं लोकांना विचारला, ते काका होते एक दुकानवाले, त्यांना विचारला तर 11 वाजतील बोलतात. तोपर्यंत बोललो आता 8:45 वाजलेत, तर आम्ही निघालो घरी जायला. बराच टाईम झाला, आता आपल्याला जाण्यापर्यंत 1 तास लागेल, 1-1.5 तास लागेल घरी जायला. आपलं तरी पण 10-10:30 वाजतील घरी जायला. बरोबर आपण निघालो आता. तर डायरेक्ट आपण कुठल्या आगमनाला भेटायचा? चिंतामणी. आता तुम्हाला 29 तारखेला भेटतो आम्ही चिंतामणीच्या आगमनाला. तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच एंड करतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचं जर तुम्हाला आगमन बघायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला चिंतामणीचं आगमन नक्कीच बघायला भेटेल. बाय बाय.